नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. जीवाच्या तिरसट बोलण्यामुळे नंदिनी प्रचंड दुखावते आणि म्हणते, मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे. मात्र आता हळूहळू जीवाला देखील नंदिनीच्या प्रेमाची जाणीव होत आहे. आता भविष्यात या दोघांचं नातं कोणतं वळण घेईन हे पाहणं मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे. जीवाच्या सतत तिरसट वागण्यामुळे, काव्याच्या असमजूतदारपणामुळे आता मानिनीच्या मनात देखील संशयाचं जाळं निर्माण झालं आहे. काव्य, जीवा आणि नंदिनी हे तिघं मिळून काहीतरी नक्की लपवत आहे याची खात्री मानिनीला होते. त्यामुळे आता इथून पुढे मानिनी या तिघांवर बारीक लक्ष असणार आहे. या सगळ्यात आता देशमुखांच्या घरात आणखीन एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळं सतत चिडचिड करणारी काव्या अखेर घटस्फोटाचा निर्णय घेणार आहे. ती पार्थपासून वेगळं होण्याचा निर्णय घेते. यासाठी वकिलाला फोन करून घरी बोलावून घेते. पण हा वकील नेमका पार्थच्या संपर्कात असतो. काव्या वकिलाला जेव्हा घरचा पत्ता सांगते तेव्हा पार्थला संशय येतो आणि तो वकिलाच्या मागोमाग येतो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये काव्या दार उघडून वकिलाला घरात घेत असल्याचं पाहायला मिळतं. यानंतर लगेच दारात पार्थची एंट्री होते. नवऱ्याला पाहताच काव्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण घटस्फोटाचं मोठं सत्य आता पार्थसमोर उघड झालं आहे. आता पार्थ आणि काव्याचं नातं कोणतं वळण घेणार? हे दोघं घटस्फोट घेणार की एकत्र राहणार? दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये नेमका काय ट्विस्ट येईल हे पाहणं मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे.